श्री स्वामी समर्थ। मी प्रांजली। हा व्हिडिओ प्रत्येक ताई, प्रत्येक दादा किंवा तुमचे मुलं मुली असतील किंवा घरातील सगळ्यांसमोर ना हा एकदा व्हिडिओ तुम्ही आवर्जून ऐका। भले तुम्हाला ही सेवा करायची नसेल, पण अगदी खरोखर मनापासून एक विनंती आहे की आपले जे स्तोत्र आहेत, मंत्र आहेत किंवा आपण या ज्या सेवा करा म्हणतो ते कशासाठी करतो, त्याच्या मागे ना एवढं म्हणजे आपण गूढ लपलेला आहे की फक्त आपल्याला आपण काय म्हणतो रामरक्षा रामरक्षा म्हटलं की आपल्याला वाटतं चला रामाचं स्तोत्र आहे, पण नाही, त्याच्या मागे एवढी सखोल अशी जी आपण म्हणू शकतो माहिती म्हणा की त्याचे सखोल ज्ञान जे आहे, एका एका शब्दाचा त्याचा जो अर्थ आहे आणि त्याचा आपल्या आयुष्यावर पडणारा जो परिणाम आहे, ही माहिती तुम्हाला सेवा करणं जरी शक्य नाही झाली, ही माहिती तुम्ही म्हणजे आपण ऐकली आणि ती आत्मसात केली तरीही खूप आहे। त्याच्यामुळे आवर्जून तुम्हाला ही सेवा करायची जरी नसेल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा। खूप छान, अतिशय सुंदर अशी ही माहिती आहे। तुम्हाला एक गोष्ट माहित आहे का की राम राम आपण असं दोन वेळा का म्हणतो? मग आपण राम पण एक वेळा म्हणू शकलो असतो, पण आपण बघा जुने लोक वगैरे आहेत किंवा आपण पण कधी जर म्हटलं तर आपण काय म्हणतो राम 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 आपण एक वेळा कधीच म्हणत नाही। तर याचा सुद्धा अर्थ आहे। कधी आपण विचार केला असेल का की या राम राम, या दोनदा राम राम म्हणण्यामागे सुद्धा काहीतरी एक अर्थ असू शकतो? हो, या दोनदा राम राम म्हणण्यामागे सुद्धा एक अर्थ आहे। 27वा शब्द म्हणजे क ख ग ड जे आपलं मराठी बाराखडी आहे त्याच्यातला र हा 27वा शब्द आहे। आ दुसरा शब्द, अ आ इ ई मधला आ हा दुसरा शब्द आहे आणि म 25वा शब्द म्हणजे अ आ इ ई मधला मराठी बाराखडी मधला हा 25वा शब्द आहे। 27 2 25 एकूण किती होतात? 54। पहिलं राम म्हणजे 54, दुसरं राम म्हणजे 54 इज इक्वल टू म्हणजे 54 प्लस 54 होतात 108। आपण जी गळ्यात माळ घालतो तिचे मणी सुद्धा 108 असतात। याचा अर्थ आपण एका व्यक्तीला जर दोनदा राम राम म्हटलं तर आपण एक माळ जप केला असा होतो। ही आहे त्याच्या मागे माहिती। राम नाम घेत असताना लक्ष नामावर स्थिर झाले की मन, लक्ष प्लस मन बरोबर लक्ष्मण होतं। नामस्मरण करता करता मन उन्मन होते म्हणजेच हनुमान होते। लक्षात आलं का तुम्हाला? परत एकदा सांगते बघा। राम नाम घेत असताना लक्ष नामावर स्थिर झाले की मन, लक्ष प्लस मन इज इक्वल टू लक्ष्मण होते। नामस्मरण करता करता मन उन्मन होते म्हणजेच हनुमान होते। हनुमान झालेले हे मन भक्तीमध्ये रत झाले की भरत होते। असे मन सततच्या नामस्मरणामुळे तृप्त होते, त्यातील विकार नाहीसे होतात। शत्रूंचे हे मन हनन करते म्हणून हे शत्रुघ्न होते। अशा नामस्मरणाने मन शांत होते, शीतलता प्राप्त करते म्हणजेच सीता होते। सीता झालेल्या या मनात दुसरा कोणाचाच विचार येऊ न शकल्याने ते रामस्वरूप होते। बघा, म्हणजे अगदी मी तुम्हाला सांगत जरी आहे ना, असं माझं मन गहिवरून म्हणजे खूप असा आपला जे म्हणतो स्तोत्र मंत्र याच्यावर ना एक प्रकारचा असं विश्वास की याच्या एवढी श्रद्धा, या स्तोत्र मंत्र एवढी भक्ती आणि याच्यापेक्षा उच्च दुसरं काही आहे असं अजिबात वाटत नाही। आणि तुम्ही बघा, देवापेक्षाही मोठं काय असेल तर ते मंत्र आहेत आणि स्तोत्र आहेत। कारण हे मंत्र आणि स्तोत्र म्हणूनच आपण भगवंताला प्रसन्न करून घेऊ शकतो। आपण डायरेक्ट भगवंताला हाक मारतो का? नाही, आपण मंत्र म्हणतो आणि त्या मंत्राने भगवंत आपल्याला प्रसन्न होतात आणि जी काही आपली इच्छा मनोकामना आहे ती पूर्ण होते। रामरक्षेची कथा अशी सांगितली जाते की एकदा माता पार्वतीने शंकरास विचारले, जसे विष्णू सहस्त्रनामावली आहे तसेच रामाचे एखादे स्तोत्र नाही का? तेव्हा भगवान शंकरांनी माता पार्वतीस या रामरक्षा स्तोत्राविषयी सांगितले। पण मुळात रामरक्षेची निर्मिती कशी झाली याची सुद्धा एक कथा आहे। ती अशी की आद्य कवी वाल्मिकींनी रामायणाची निर्मिती केली। 100 कोटी श्लोक असलेले हे रामायण सर्वांनाच मिळावेसे वाटू लागले। देव, मानव आणि दानव भगवान शंकरांकडे ते प्राप्त करण्यासाठी गेले। ते कुणाला मिळावे यासाठी त्यांच्यामध्ये खूप वाद झाले। शेवटी शंकरांनी रामायणाची सर्वांमध्ये समान वाटणी करण्याचे ठरवले
100 ही समसंख्या असल्याने कितीही वाटणी केली तरी एक श्लोक राहिलाच. हा अनुष्ठुप छंदातील असल्याने एका श्लोकात 32 अक्षरे होती. त्याचीही वाटणी केली. शेवटी 2 अक्षरे शंकरांनी स्वतःकडे ठेवली. ते म्हणाले, ही 2 अक्षरे मी माझ्याकडेच ठेवतो. असे सांगून त्यांनी सर्वांना जाण्यास सांगितले व ध्यानासाठी बसले. पण देव, दानव, मानव यांचे मन काही भरेना. शंकरांनी ती अक्षरे स्वतःजवळ ठेवून घेतली. याचाच अर्थ त्यात काहीतरी महत्त्वाचे असणार म्हणून सर्वजण वाट पाहू लागले. काही काळाने कंटाळून एकामागे एक सगळे जाऊ लागले. एक ऋषी मात्र शेवटपर्यंत थांबले. त्यांना काहीतरी अजून मिळावे याची प्रचंड इच्छा होती. त्यांनी बराच वेळ वाट पाहिल्यानंतर त्यांना डुलका लागला आणि नेमके त्याच वेळी शंकर ध्यानातून बाहेर आले. त्यांनी त्या ऋषींकडे बघितले. त्यांना त्यांचे कौतुक वाटले. मग त्यांनी एक आशीर्वाद म्हणून त्या ऋषींच्या स्वप्नात जाऊन रामरक्षा सांगितली. काही काळाने ऋषींना जाग आली आणि जे स्वप्नात सांगितले आहे त्यावरून त्यांनी सुरेख अशा रामरक्षाची निर्मिती केली. त्या ऋषींचे नाव होते बुधकौशिक ऋषी. बघा, म्हणजे हे सांगत असताना पण माझ्या अंगावर काटा आलेला आहे. खरंच म्हणून सांगते की काही आपल्याला सेवा, स्तोत्रमंत्र तुम्हाला काही करायचं जरी नसेल ना, त्याच्याबद्दल माहिती करत चला. खूप 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 छान आणि एक प्रकारची जी सकारात्मक ऊर्जा असते ती आपल्या संपूर्ण शरीरामध्ये वाहू लागते आणि आपल्या व्हायब्रेशन्स ज्या आहेत ना त्या खूप हाय होतात. परमपूज्य गुरुदेवांनी मार्गदर्शन करताना सांगितले की श्री रामरक्षा या शब्दाचा अर्थ रक्षण करता, राम असा आहे. प्रभू श्री रामचंद्रांना मर्यादा पुरुषोत्तम असे म्हणतात. प्रभू श्री रामचंद्रांचे चरित्र अवलोकन केल्यास आपल्या असे लक्षात येईल की प्रभू श्री रामचंद्रांनी राजा, पिता, बंधू, पती या सर्व नात्यांनी मर्यादा सांभाळून एक फार मोठा आदर्श घालून दिला आहे. बुधकौशिक ऋषींच्या स्वप्नात जाऊन प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनीच रामरक्षा हे स्तोत्र सांगितले आहे. त्यामुळे रामरक्षा स्तोत्रातील प्रत्येक अक्षर हे मंत्रमय व तारक असे आहे. आपण जेव्हाही तुम्हाला रामरक्षा म्हणायची असेल, मी सिद्ध कशी करायची पुढे सांगते, पण असंही दररोज, आता इथे प्रश्न येईल की म्हणताय दररोज रामरक्षा कशी म्हणायची, तर दररोज जर तुम्हाला रामरक्षा म्हणायची असेल तर बघा, सकाळी दुपारी कधीही म्हटलं तरी चालतं, पण दिवे लागण्याची जी वेळ आहे ती रामरक्षा म्हणण्यासाठी उत्तम वेळ मानली जाते. त्यामुळे जेव्हा तुम्ही रामरक्षा म्हणणार आहात, तुमच्या मुलांना घेऊन बसणार आहात, सर्वांनी हातपाय धुवायचे आहेत, शुचिर्भूत होऊन रामरक्षा म्हणायची आहे. रामरक्षा म्हणण्यापूर्वी आपल्या देवासमोर दिवा लावायचा आहे. अगरबत्ती, धूप, दीप जे काही लावायचं आहे. आपल्या खाली आसन घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला रामरक्षा म्हणायची आहे. कुमार वयातील मुलांनी तर रामरक्षा नित्य अवश्य म्हणावी. त्यामुळे वाणीवर पण योग्य संस्कार होतात व नित्य रामरक्षा पठणाने शक्ती उत्पन्न होते व ती आपले सदा सर्व काळ रक्षण करते. अबाल वृद्धांनी पण नित्य रामरक्षा म्हणावी. जर तुम्हाला रामरक्षा म्हणता येत नसेल तर तुम्ही नित्य एकाच जागेवर बसून, आसनावर बसून नित्य रामरक्षा ऐकावी. त्याच्यापासून निश्चितच तुम्हाला फायदा होणार आहे. आता गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत आपण जी रामरक्षा सिद्ध करणार आहोत, तर रामरक्षा एकदा सिद्ध झाल्यानंतर दररोज सकाळी आणि संध्याकाळी, सकाळी जेव्हा आपलं स्नान वगैरे होतो, शुचिर्भूत होतो त्यावेळेला, आणि संध्याकाळी जी दिवे लागण्याची वेळ असते त्यावेळेला आवर्जून आपल्याला 2 वेळा रामरक्षा म्हणायची आहे. पण ह्या 2 वेळेला तुम्हाला शक्य नसेल तर अगदी सकाळी जेव्हा तुम्हाला शक्य असेल आणि रात्री अगदी झोपण्याच्या पूर्वीपर्यंत जेव्हा तुम्हाला शक्य असेल तर 2 वेळा सिद्ध झाल्यानंतर रामरक्षा जी आहे ती आवर्जून म्हणावी. लहान बाळाला रामरक्षा म्हणून अंगारा लावला की त्याला लागलेली जी दृष्ट असते ती उतरते. बऱ्याच वेळेला बघा, नजर दोष, बाधा, या बाळ अचानक रडू लागतं किंवा बऱ्याच वेळेला आपण हॉस्पिटलमधून वगैरे आणल्यानंतर किंवा काहीतरी त्याला आजार झालेला असेल, त्रास होत असेल, दवाखान्यामध्ये घेऊन जातो तरीही बाळ शांत होत नाही, तर अशा वेळेला समोर अगरबत्ती लावायची आणि रामरक्षा म्हणायची आणि हा जो अंगारा आहे तो बाळाला उतरत्या याने लावायचा. म्हणजे सुरुवातीला त्याच्या कपाळाला, नंतर त्याच्या कंठाला, नंतर छातीला आणि नंतर त्याच्या नाभीला, याप्रमाणे उतरत्या पद्धतीने अंगारा लावायचा. जो काही त्रास असेल तो नक्कीच उतरून जातो. जेव्हा
आपण गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत श्री रामरक्षा सिद्ध करणार आहोत. रामरक्षा म्हणण्यासाठी दररोज जी आपली वेळ ठरलेली असेल त्या वेळेला जर आपण सेवेसाठी रामरक्षा म्हणण्यासाठी सिद्ध करण्यासाठी आसनावर बसलो तर रामरक्षा एक वेळा सुरू केली तर ती आपली पूर्ण होईपर्यंत 13 वेळा पूर्ण होईपर्यंत आपल्याला मध्ये कोणाशीही बोलायचं नाहीये किंवा आपलं आसन सुद्धा सोडायचं नाहीये. या दिवसांमध्ये काही नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे. सगळ्यात पहिला नियम म्हणजे हा मध्ये उठायचं नाही आणि सेवा पूर्ण होईपर्यंत कोणाशी बोलायचं नाही. त्यानंतरचा दुसरा नियम म्हणजे आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. नॉनव्हेज वर्ज्य करायचं आहे. आता इथे प्रश्न येऊ शकतो की ताई आम्ही नॉनव्हेज खात नाही पण घरातील मंडळी खातात, तर त्यांनी बघा खाल्लं तर खाऊ द्या, पण तुम्ही स्वतः खाऊ नका किंवा तुम्ही स्वतः ते बनवून देऊ नका आणि त्यानंतर ही सेवा करू नका. हे आपलं एक अनुष्ठान आहे. आपण सिद्धी हनुमान चालीसा चुकून आलं, श्री रामरक्षा आपण सिद्ध करत आहोत. त्याच्यामुळे नॉनव्हेज तुम्ही बनवूही नका आणि तुम्ही खाऊ पण नका, हे तर वर्ज्यच आहे. त्याचबरोबर परान्न सुद्धा घ्यायचं नाहीये. आणि ही सिद्ध करत असताना पहिल्या दिवशी ज्या स्थानी ज्या जागेवर आपण बसलेलो आहोत तर रामनवमीपर्यंत त्याच जागेवर बसायचं आहे, तेच आसन घ्यायचं आहे आणि वेळ सुद्धा आपल्याला तीच ठेवायची आहे. त्याच्यामुळे पहिल्या दिवशी आपल्याला तुम्ही विचार करून वेळ वगैरे सगळं ठरवा की कोणत्या वेळेत बसल्यावर पुढचे सगळे दिवस मला ती वेळ पाळणं होईल. रामरक्षा जेव्हा आपण सिद्ध करतो आणि त्यानंतर सकाळ संध्याकाळ 2 वेळा आपण जेव्हा म्हणतो त्यावेळेला अशुभ शक्तींपासून आपला बचाव होतो. आणि तुम्ही ज्याही कोणत्या घरामध्ये राहता, भाड्याचा सुद्या स्वतःचा सुद्या, त्या घरामध्ये मोठ्याने दररोज रामरक्षा आणि ही सिद्ध केलेली रामरक्षा म्हटल्याने घरातील नकारात्मकता दूर होते व त्या वास्तूमध्ये सुद्धा काही दोष असतील तर ते दूर होतात. बऱ्याच घरांमध्ये बघा की भीती वाटणं वगैरे असे प्रकार असतात, तर याच्यापासून पण आपला बचाव होतो. नकारात्मक शक्तीपासून स्वतःचा त्याबरोबरच त्या घराचा बचाव होतो आणि स्वतःच्या मनाची शरीराची शुद्धी होण्याबरोबर त्या घराची सुद्धा शुद्धी होते आणि घरातील वातावरण जे आहे ते सकारात्मक होतो. त्याचबरोबर राहू केतू महादशेच्या त्रासातून सुद्धा मुक्ती मिळते. म्हणजे राहू केतू यांची महादशा सुरू असेल, यांचा नकारात्मक प्रभाव हे निगेटिव्ह असतील तर तो जो नकारात्मक प्रभाव तुमच्यावर पडत आहे तर त्याचा जो त्रास तुम्हाला होत आहे तो त्रास सुद्धा तुम्हाला कमी होऊ लागेल. त्याचबरोबर कर्ज मुक्तीसाठी सुद्धा धनवृद्धीसाठी ही जी सेवा आहे ती अतिशय प्रभावशाली आहे. आता गुढीपाडव्यापासून काय करायचं आहे, तसं तर बघा रामरक्षा सिद्ध करण्यासाठी अजून 2 पद्धती आहेत, पण त्या कसं थोड्याशा अवघड मध्ये जातील. मी तुम्हाला जी पद्धत आहे ती अगदी म्हणजे आपल्या प्रत्येकाला साधी सोपी सरळ अशी असावी ती सांगणार आहे की दुसऱ्या ज्या 2 पद्धती आहेत ना त्याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं, म्हणून ही आपल्या सगळ्यांसाठी योग्य असेल. म्हणजे मी स्वतः सुद्धा या पद्धतीने करेल आणि आपण असं नाही की आता या वर्षी सिद्ध केली म्हणजे पुढच्या वर्षी वगैरे करायचं नाही. दरवर्षी तुम्ही करू शकता. गुढीपाडवा ते रामनवमी पर्यंत ही जी रामरक्षा आहे ती आपण सिद्ध करू शकतो. म्हणजे वरचेवर याची जी शक्ती आहे ती वाढत जाते. नाही तर बरेच जण काय म्हणतील या वर्षी सिद्ध केली म्हणजे पुढच्या वर्षी करायचं नाही का. नाही, प्रत्येक वर्षी आपण ही जी सेवा आहे ही साधना जी आहे ती आपण करू शकतो. यासाठी तुमचं जर घर मोठं वगैरे असेल, तुम्ही पूजा मांडणी वगैरे करू शकत असाल तर गुढीपाडवाच्या दिवशी काय करायचं, एखादा चौरंग किंवा पाट ठेवायचा, त्याच्यावर पिवळं वस्त्र अंथरायचं, हनुमानजींचा फोटो असेल त्याच्यावर राम दरबार असेल तर ते ठेवायचं, दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची, काहीतरी गोडाचा नैवेद्य ठेवायचा आणि गुढीपाडव्यापासून ते रामनवमी पर्यंत दररोज 13 वेळा श्री रामरक्षेचं पठण करायचं. आणि मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला नियम की हे 13 वेळा रामरक्षा म्हणत असताना मध्ये उठायचं नाही, आसन सोडायचं नाही, कोणाला बोलायचं सुद्धा नाहीये. 13 वेळा तुमची रामरक्षा म्हणून झाली त्यानंतर तुम्हाला बोलायचं आहे. ही रामरक्षा जोपर्यंत 13 वेळा आपण म्हणतोय दिवा पण लावलेला असावा आणि अगरबत्ती धूप दीप सुद्धा असावं. आता तुम्हाला पूजा मांडणी करणं शक्य नसेल, घर लहान वगैरे जे काही तुमचा प्रॉब्लेम असेल तर अगदी देवघरासमोर दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची, आसन घ्यायचं आणि 13 वेळा रामरक्षा म्हणायची. आसन जे आहे तर हे आपलं
गुढीपाडव्यापासून ते रामनवमीपर्यंत एकच आसन असावं. आसन बदलायचं नाहीये आणि जागा सुद्धा बदलायची नाहीये आणि वेळ सुद्धा. हे तुम्हाला एवढे दिवस जी वेळ तुम्हाला दररोज पाळणं शक्य होईल. असं नाही की पहिल्या दिवशी सकाळी म्हटली, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी म्हटली, परत तिसऱ्या दिवशी दुपारी. एखाद्या दिवशी जर तुम्हाला खूपच एमर्जन्सी आली, अडचण आली आणि शक्य नाही झालं तर तुम्ही क्षमा माफी मागून ते ऍडजस्ट करू शकता. पण दररोज असं करू नका. एक ते एक वेळ ठरवा आणि त्या वेळेमध्येच ही हनुमान चालीसा, चुकून हनुमान चालीसा येते बरं, रामरक्षा जी आहे ती दररोज तुम्हाला 13 वेळा म्हणायची आहे. तर या पद्धतीने ताई असतील, दादा असतील, मुलं असतील, मुली असतील, लग्न झालेले न झालेले अगदी प्रत्येक जण ही सेवा करू शकतात. कारण हा प्रश्न बऱ्याच वेळेला येतो, तर मी करू शकते का, तुम्ही करू शकतो का. तर आपण बघा, हा भगवंत म्हणजे कोण आहे? आपली आई, वडील, बंधू, सखा, गुरु सर्व काही हे आहेत आपल्यासाठी आणि त्यांची सेवा करण्यासाठी मग मी करू शकते का, तू करू शकते का असा प्रश्नच उद्भवत नाही. त्याच्यामुळे आवर्जून सर्वांनी ही सेवा जी आहे श्री रामरक्षा सिद्ध करण्याची साधना जी आपण म्हणू शकतो ती तुम्ही करू शकता आणि रामरक्षा जी आहे ती सिद्ध करू शकता. खूप अवघड असे नियम सुद्धा नाहीयेत, जे अगदी म्हणजे साधे सोपे आहेत आणि याचे लाभ जर तुम्ही बघितले सुरुवातीपासून ते खूप जास्त आहेत. मग त्याच्यापुढे नियम हे आपले जे आहेत ते काहीच नाहीयेत. आणि जो काही नैवेद्य दाखवलेला असेल तर तो आपण आज दाखवलेला नैवेद्य उद्या घरातील सर्वांनी ग्रहण करायचा, उद्या दाखवलेला नैवेद्य परवा सर्वांनी ग्रहण करायचा. या पद्धतीने रामरक्षा जी आहे ती आपल्याला रामनवमीपर्यंत सिद्ध करायची आहे.